नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीने तुमच्या आवडत्या स्कॉलरशिपच्या हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसचा थेरम या घटकावर त्याचे सराव प्रश्न पाहणार आहोत. कालच्या तासाला आपण एक ते दोन सराव प्रश्न आपले झाले होते. आता आपण ते पुढले सराव प्रश्न घेऊया. पुढला सराव प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी प्रश्न लिहून घ्या. प्रश्न दुसरा ना, बरोबर का? काल एक झालं होतं ना. खालीलपैकी खालीलपैकी पायथागोरसचं त्रिकोण कोणते आहे? खालीलपैकी पैकी खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट पायथागोरस त्रिकूट त्रिकूट त्याला ट्रिपलेट बनायचं. ट्रिपलेट इंग्लिश मध्ये पायथागोरस ट्रिपलेट कोणता आहे? पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे 9, 40, 41. दुसरा पर्याय आहे 7, 20, 21. तिसरा पर्याय आहे 3, 5, 7. 3, 5, 7. चौथा पर्याय आहे 5, 14, 15. 5, 14. मी थोडं टायमर लावतो बेटा. टायमर लावतो, 1 मिनिटाचा वेळ देतो. प्रॅक्टिस ट्राय करा बेटा. 30 सेकंद बंद लावतो मी आता. चला, वा. क्लास लावतो. हा, क्लास. पप्पा. काढायचं होतं. बरं असतं, पुस्तक काढायचं होतं एक. ठीक आहे, आपल्याला भरपूर जण रिझाईन केलेले आहेत. बरं, आता मला नुसतं उत्तर नाही सांगायचं. तुम्ही रेकॉर्डिंग क्लास बघितलाय? खरं सांगायचं. पायथागोरसचा सिद्धांत रेकॉर्डिंग क्लास बघितलाय? ज्यानं पायथागोरसचा रेकॉर्डिंग सिद्धांत रेकॉर्डिंग क्लास बघितलाय आणि ज्यांनी ट्रिक्स सांगू शकतात, ज्याला ट्रिक्स सांगता येते, त्यांनीच रिझाईन करायची. इतरांनी लोड हँड करा. त्या ट्रिक्स माहित नाही, लोअर हँड करा. ज्यांनी पारंपरिक पद्धतीने शिकवले. कोणतं? की मोठ्या संख्येचा वर्ग. समजा ही कितीशी मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचा वर्ग काय असतो? इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बरोबर असतो. ही पारंपरिक पद्धतीने शिकलाय. त्यांनी मला उत्तर सांगणार, मी उत्तर विचारणार नाही, मी ट्रिक्स विचारणार आहे. ज्याला ट्रिक्स माहित आहे तिने रिझाईन करा. ज्याला ट्रिक्स माहित आहे त्याला रिझाईन करा. ट्रिक्स माहित आहे, मी रेकॉर्डिंग क्लासमध्ये ट्रिक दिली. कल्याणी माहित आहे का ट्रिक्स? कल्याणी. कल्याणी सांग. एकच मिनिट कल्याणी. एक. माझ्या ट्रिक्स माहित आहे तुम्ही सांगायचंय. कल्याणी तुला अनम्यूट करतो मी, एकच मिनिट. कल्याणी तुला अनम्यूट करतोय. हा, कल्याणी सांग. अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला, बोल बेटा. ट्रिक्स सांगायचे, ट्रिक्स. सर्वात लहान संख्येचा वर्ग इज इक्वल टू त्या दोन संख्येची बेरीज, बाकीच्या दोन संख्येची बेरीज. ओके. बघा, आता बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, ज्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न दिला होता तर त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, प्रश्न सोडवला होता. कसा सोडवला होता? की पायथागोरसचं ट्रिपलेट आपण शिकवलं रेकॉर्डिंग क्लास, सॉरी, आपला जो लाईव्ह क्लास आहे पायथागोरसचा पहिला भाग जो होता, तर आपण शिकवलं होतं. तर काय, जी मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बरोबरीने असतो. फॉर एक्झाम्पल 41चा वर्ग वगैरे करायचं, ती पारंपरिक पद्धत आहे. आणि या पारंपरिक पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलं होतं, बऱ्याच मुलांचे रिझल्ट होते. ठीक आहे. मग ज्यावेळेस मी म्हटलं फक्त मला ट्रिक्स सांगा बेटा, फक्त ट्रिक्स सांगा, तर त्यावेळेस मात्र मोजक्याच विद्यार्थ्यांचे रेझल्ट राहिले.
कारण मागच्या विद्यार्थी रेकॉर्डिंग क्लास बघितला नाही. आणि आता रेकॉर्डिंग क्लास न बघण्याचा थोडा पश्चाताप तुम्हाला होईल. तर ट्रिक्स काय बेटा, तुम्हाला हे 41चा वर्ग, 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600, याची बेरीज 1681 एवढी करायची गरज नाही. काय गरज आहे, तर ह्या ट्रिपलेट पैकी, या त्रिकुटापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान संख्या 9 आहे. सर्वात लहान संख्येचा वर्ग करा. सर्वात लहान संख्येचा वर्ग 81 आहे. आणि उरलेल्या दोन संख्येची बेरीज करा. उरलेल्या दोन संख्येची बेरीज आहे 81. याचा अर्थ या तीन संख्या पायथागोरसचे काय आहेत? ट्रिपलेट आहेत. पायथागोरसचे काय आहेत? त्रिकुट आहेत. फिक्स आहे बेटा? कळतंय का? कसं वाटलं ट्रिक्स? आवडली का? बघा, जर ट्रिक्स सोडवलं फास्ट उत्तर येईल ना. आलं बघा, फॉर एक्झाम्पल आधी जरी 40 हे सोपं आले, मला इथं 40 किती सोपं आले. आणि असं कधी असतं रे, ही ट्रिक कधी वापरायची रे? हा, ही ट्रिक आहे, पण ही ट्रिक वापरायची कधी? कुणाला माहिती त्यांनी रेज हँड ठेवा, ज्याला माहित नाही त्यांनी लोअर हँड करा. अशा ट्रिक वापरायच्या कधी? कोणत्या वेळेस वापरायची अशा ट्रिक? हा, मुद्दा सांग बेटा तू. का ज्ञानेश्वरी सांगते का? ज्ञानेश्वरी गवले मानहालो सांगत असेल तर? नाही. ओके. बर, मुद्दा सांग, एकच मिनिट मुद्दा. म्हणजे ही जी ट्रिक आहे, ही ट्रिक बरोबर आहे, पण ही ट्रिक वापरायची कधी? हा, ते ते सांगायचं आपल्याला. बरं ठीक आहे. कधी तसं. हा, मुद्दा सांग. ही ट्रिक कधी वापरायची? तर जेव्हा त्रिकोणाची सर्वात लहान बाजू विषम असेल. व्हेरी गुड. जेव्हा त्रिकोणाची सर्वात लहान बाजू विषम असेल. अजून? अजून? एवढंच आहे? अजून कोणाला माहिती आहे याच्याबद्दल? आम्हाला ते उरलेल्या ज्या दोन मोठ्या संख्या असतात त्यांचा फरक किती असला पाहिजे? मुद्दा. हा, बोल मुद्दा. त्या दोन किती असला कर्ण पाहिजे? आणि मोठी बाजू मध्ये एकचा फरक असतो. हा, सर्वात लहान संख्या जी आहे ती विषम असली पाहिजे. आणि उरलेल्या ज्या दोन दोन संख्या आहेत त्या दोन संख्येचा फरक एक असला पाहिजे नेहमी. तेव्हा ही ट्रिक लागू होते. बरोबर का मुद्दा? ओके. हा, ठीक आहे. मग आता ट्रिक माहिती आहे त्याला येतं बघा. आणि मग लगेच मग हे पण चेक करू शकतो आपण. उरलेली चेक करा ना. 7, 21, 21 हे ट्रिपलेट आहे का? पायथागोरसचं त्रिकूट आहे का? हो सर, दोन संख्याचा फरक एकच दिसतोय की, विषम संख्या आहे की, असेल की त्रिकूट? तसं नसतं बेटा. काय करायचं? लहान संख्येचा वर्ग करायचा. 7चा वर्ग 49. उरलेल्या दोन संख्यांची बेरीज किती आली पाहिजे? त्या वर्गाच्या बरोबर आली पाहिजे. येते का रे? नाही येत. ही ट्रिपलेट आहे का? 41 झाली इथे बेरीज, इथे 49 आहे. ट्रिपलेट आहे का? दुसरा पर्याय नाही. आता काही मुलांना उत्तर कसं आलं लवकर, कमी वेळेत उत्तर काय आलं? कारण हे 40चा वर्ग करायला सोपं आहे ना. 40 9चा वर्ग म्हणून सोपं आलं. इथं जर 56 आलं असतं, 57 आलं असतं, असं मधल्या संख्या असतं मग वर्गाचं झालं असतं खिचडी वर्गाची. वर्गाच्या ट्रिक्स, वर्ग कसं बनवायचं? युट्यूबला जा. अरे बेटा, युट्यूबला जा. सर्च कर वर्ग बनवण्याच्या ट्रिक्स हरीश शिंदे लातूरकर. मी आज टाकतो ग्रुपला तुम्हाला वर्ग बनवण्याचे ट्रिक्स. काल टाकतो, मला तो राहिलं वाटतं टाकायचं आहे का नाही. चला, तर सर्च कर हरीश शिंदे लातूरकर वर्ग बनवण्याच्या ट्रिक्स. तर कोणत्याही संख्येचा वर्ग तू एका मिनिटात, एका सेकंदात कर, एका सेकंदात. ट्रिक्स न शिका बेटा, ट्रिक्स न. ओके. चला आपण जरा पुढल्या प्रश्नाकडे. हा प्रश्न समजला असेल तर लोअर हँड करा. या प्रश्नामध्ये जर कोणाला शंका असेल, डाऊट असेल, तरी रेज हँड करा बेटा. डाऊट आहे का? सागर, ओम, राजेंद्र माने, परीक्षित डाऊट आहे का? व्हिडिओ ठेव परीक्षित. मला कसं येणार ओम तुमचा डाऊट आहे का? ही आहे. ओम व्हिडिओ ठेव ना बेटा. ओम माने. ओके. डाऊट आहे कुणाला? नाही डाऊट कुणालाच? मानानं सांगा, मला मान हलवून सांगा. ओके, सगळ्यांच्या नकारावरती मान हलतात याचा डाऊट नाही. पुढल्या प्रश्नाकडे सांगतो. पुढला प्रश्न. थोडंसं आपण याच प्रकारचं घेऊया. हाच प्रश्न आपण घेऊया. खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकोण कोणता आहे? हाच प्रश्न आहे. खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकुटे किती आहेत? किती पायथागोरसचे त्रिकुट आहेत? जे सिद्धी यांचे मला आज फोनवर जो डाऊट विचारला होता तो डाऊट क्लिअर होईल. 3 4 5. ओके. हा संख्यांचा गट दिलाय तुम्हाला. 8 15 17. ठीक आहे. त्यानंतर 5 20 21. 5 20 21. त्यानंतर 9 40 41. 9 40 41. आता या प्रश्नाचं झालं. बरं ठीक आहे. ओके. ओके.
ओके, चला तुम्हाला वेळ देतो बेटा. किती त्रिपुट आहेत? पर्याय देतो. पहिला पर्याय एक आहे, दुसरा पर्याय दोन आहेत, वरील संख्या ह्याच्यापैकी वरील समूहापैकी तीन त्रिपुट आहे, चौथा पर्याय चार आहे. युअर टाइम स्टार्ट. वेळ पण देतो. लगेच लगेच उत्तर येत नसतं प्रत्येकाला, काही त्याला वेळ लागतो ना, सोडवायला लागलं काही जणाला. वही पेन चालवायला लागेल. चला, स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत बेटा हे. या व्यवस्था सुद्धा असे प्रश्न पडू शकतात. आरोग्याचे प्रश्न आहेत, थोडेसे प्रश्न येण्यावर सुद्धा पडतात. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा विचारतात. त्यामुळे येण्यावर्षी विद्यार्थी अत्यंत महत्वाचे प्रश्न चालू आहेत तुमच्यासाठी. ओके. तर वेळ दिला 30 सेकंद, बघू 30 सेकंद किती जण सोडवतात. चला 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 चला. आलं पाहिजे, आलं पाहिजे, आलं पाहिजे. किती मुलांनी रिझाईन केलाय? कमी मुलांनी रिझाईन केलं का? खूप. 30 सेकंद संपली, तुमची वेळ संपलाय. टाइम 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 इज ओव्हर बेबी, टाइम इज ओव्हर बेटा. टाइम ओव्हर झालेला आहे. आपण एकाला विचारूया. मागच्या वेळेस मुलींना विचारलं, त्यावेळेस मुलांना विचारूया. ओके. हा. अर्णव घुगे. ट्रिक सेट उत्तर सांग, त्यांनीच रिझाईन करा. ज्यांना ट्रिक सेट उत्तर येते त्यांनीच रिझाईन करा. आम्हाला अशी उत्तर नकोय. ट्रिक सेट उत्तर येते त्यांनीच रिझाईन ठेवा. ट्रिक्स. ज्यांना मी युट्यूबचा रेकॉर्डिंग क्लास तुम्हाला पाठवला होता, ट्रिक्स त्यामध्ये शिकवलेले आहेत. तुम्हाला ट्रिक्स येत उत्तर असेल तर रिझाईन ठेवा. अर्णव, ट्रिक्स येतात तुला बेटा? मला हलवून सांग मला. अर्णव घुगे. बर. आपण बॉईजला संधी देऊया ह्यावेळेस. गर्ल्सला विचारलं होतं. ओके, गर्ल बॉईज. सिद्धांत पाटील व्हिडिओ आणतो बेटा. सांग ट्रिक्स आहेत मला. सिद्धांत पाटील. ट्रिक्स नाही येत. सर ट्रिक्स बरं, ट्रिक्स कोण सांगते? ट्रिक्स सांगणारे रेझेंट फक्त. फक्त ट्रिक्स सांगणार आहे मी. श्रुतिका खाली सांग. हे श्रुतिका ट्रिक्स. जितकी येईल तितकी सांग. बरं, शंभूराज लिहिते का? शंभूराज. ट्रिक्स येते का शंभूराज? हा. ट्रिक्स येत सांगा शंभूराज. बोल. सर 3 4 5 आहे ना, हम्म. हे पहिल्या ह्याच्यात बसतंय. कोणत्या ब- trick? सर 3 4 5 लहान संख्या लहान संख्या आहे ना त्याची लहान संख्यांचे वर्ग आहे ना, तो उरलेल्या दोन संख्यांच्या बेरजेत काय? बर. तर पहिला जो ट्रिपलेट दिला आहे, पहिला ट्रिपलेट, तो आपल्या ट्रिक मध्ये बसतो. काय आहे? 3 4 5 जो लहान संख्या आहे, 3 चा वर्ग 9 आहे, आणि दोन संख्येची बेरीज 4 अधिक 5 ही बसतोय व्यवस्थित. ओके. 5 3 4 9. तर हा ट्रिपलेट आहे, एक नंबर आहे. हा, अजून बेटा सांग शंभूराज. दुसरा कोणता आहे सांग. सर 9 40 41. हा, हे आताच बघितले आपण. या स्ट्रिपनुसार आहे. मोठ्या दोन हा. संख्येतील फरक एक. 9 चा वर्ग = 81. उरलेल्या दोन संख्येची बेरीज 40 अधिक 41 बेरीज किती आहे? 81. हा, बोल बोल शंभूराज. हा. अजून एक आहे. सर दोनच आहे. अजून एक आहे. अजून एक आहे बेटा बेटा. अजून एक आहे. कोण सांगताय? अजून एक कोण ट्रिक्स आहे? कोण आपल्याला माहित आहे ट्रिक्स आहेत? हा, भार्गवी सांग. भार्गवी सोमवंशी कुठे गेली? एक मिनिट. ट्रिक्स आहेत. सृष्टी बरं, एक सान्वी पैकी तू सांग ट्रिक्स आहेत सांग. सान्वी सांग. सर 8 चे निम्म 4 त्याचा वर्ग 16 16 अधिक 1 आणि वजा 1 15 आणि 17. व्हेरी गुड. हा, ही ट्रिक कधी लावायची सान्वी? थांब, अनम्यूट हो. ही ट्रिक कधी वापरायची? असं काही स्पेसिफिकेशन माहिती आहे तुला? काटकोन त्रिकोणाची एक बाजू सम असल्यास आणि दुसऱ्या दोन बाजूमध्ये 2चा फरक असल्यास. हा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी पहिली ट्रिक शिकली, जी ट्रिक आपण या पायथागोरसच्या ट्रिपलेटला शिकली, या आणि या पायथागोरसच्या ट्रिपलेटला शिकली, त्याच्यामध्ये काय होतं विषय? साधारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की या 3 4 5 आणि 9 40 41 मध्ये जी लहान संख्या आहे ती विषम होती. काय होती? विषम होती. आणि उर्वरित दोन संख्या आहेत, 4 आणि 5, आणि 40 आणि 41, यांच्यामध्ये फक्त एकचा फरक होता. त्याच वेळेस ती ट्रिक वापरावी लागते. विषम संख्या पाहिजे पहिली संख्या, आणि दुसऱ्या दोन संख्येत एकचा फरक असेल त्यावेळेस ट्रिक वापरता येते. मग त्या ट्रिक मध्ये हे बसत नाही. हे 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 येत नाही या ट्रिकनुसार. हे विषम संख्या येत नाही, मग हे पाहिजे दुसरं टिकून नाहीये. हे नाही पाहिजे दुसरं टिकून. सॉरी सॉरी, हे. हा. मग राहिलं कोणतं? 8 15 17. राहिलं कोणतं? 8 15 17 राहिलं. मग 8 15 17 काय सर? तर 8 15 17 मध्ये जी लहान संख्या आहे ती काय आहे? सम आहे.
आणि उरलेल्या दोन संख्येमध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 15 आणि 17 2चा फरक आहे. अशा वेळेस ट्रिक आहे बेटा. अशा वेळेस काय ट्रिक आहे? ट्रिक तुम्हाला मी समजावून सांगतो. ज्यांनी रेकॉर्डिंग क्लास पाहिला नाही त्यांनी रेकॉर्डिंग क्लास पाहिल्या वर्षप्रमाणे परत पाहून घ्या. म्हणजे व्हॉट्सअपला ज्या लिंक येतात त्या लिंकमध्ये खाली 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 जावं, खालचे पण क्लास बघा, त्यामध्ये फायदा वर्ष आहेत, बघून घ्या. आता कळालं का ट्रिक्सचे फायदे, रेकॉर्डिंग क्लास बघण्याचे फायदे? कळाले का नाही अजून? बघू नका रेकॉर्डिंग क्लास, तुमच्या फायद्याचे नाहीत, करू नका. मग कल्याणी समजलं रेकॉर्डिंग क्लास करायचे फायदे? सांगा आता बघ इतर मुलीला, मैत्रिणीला आता. हो, शाळेतल्या. हा, तर बघ आता, तर 8, 15, 17. 8 ही समसंख्या आहे. 15 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 8 यासाठीच काय करायची? निमपट करायची. 8 भागिले 2 करायची. काय येतं? 4 येतो. त्या 4चा वर्ग करा बेटा. 4चा वर्ग काय येतो? 16 येतो. 4चा वर्ग 16. 4 ते 16 मध्ये -1 केलं तर ही 15, ही दुसरी संख्या मिळते. 16 मध्ये +1 केलं की 17, ही पुढची संख्या मिळते. म्हणजे 15 आणि 17च्या मधली संख्या जर मिळाली, लहान संख्येची निमपट केली, लहान संख्येच्या निमपटीचा वर्ग केला आणि उर्वरित दोन संख्येच्या दरम्यानची जर संख्या मिळाली, तर 8, 15, 17 हे काय असतं? पायथ्यावरचं ट्रिपलेट असतं. समजतंय का? सांगा मान हलवून. हा, उत्तर सांगणाऱ्या मुलांनी रोल रँक करा. उत्तर झालेत म्हणजे संख्या, कुणाची डाऊट असेल तर मला कळेल. उत्तर सांगणाऱ्या मुलांनी लो रँक करून ठेवा. ओके. मग आता हे हे ट्रिकनं झालं, पण सर आम्हाला ट्रिकनं नाही समजत, आम्हाला आमची पारंपरिक मेथड सांगा. इकडे बघ बेटा, पारंपरिक मेथडनुसार कसं आहे? तर 8, 15, 17 कोणती संख्या मोठी सांगणे? 17. 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग, बरोबर का नाही? 17चा वर्ग किती? 289. 8चा वर्ग 64. 15चा वर्ग 225. बेरीज करा. 289 बरोबर 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 2 ला 2 झाले का? लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. LHS इज इक्वल टू RHS. झालं. याच्यावरती पाहिजे ट्रिपलेट आहे. पारंपरिक मेथडनं सुद्धा समजावून सांगितलं. आता ह्या डाऊट, सिद्धी कन्सेल मला एक डाऊट विचारला होता आता फोन करून, की सर ते पायथ्यावरचे जे त्रिकुट आहेत ते 3, 4, 5च्या प्रमाणात कशा पद्धतीनं असतात? म्हणजे बघा, आता 3, 4, 5 तर तुम्हाला माहिती आहे ट्रिकनुसार, की हे बघा, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे, हे पायथ्यावरचे त्रिकुट आहे. कोणत्या ट्रिकनुसार? तर 3 ही काय आहे? विषम संख्या आहे आणि उर्वरित दोन संख्यामध्ये एकचा फरक आहे. याचा अर्थ काय? 3चा वर्ग ते आहे 9 आणि उर्वरित दोन संख्येची बेरीज ही सुद्धा 9. मग हे काय झालं? पायथागोरसचं ट्रिपलेट झालं. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक गुणोत्तराचा नियम सांगितलाय. काय सांगितलंय? गुणोत्तराचा नियम सांगितला होता. आठवतंय का? हा, सिद्धिकंच आहे का? सिद्धिकंच रेझाईन कर, सिद्धिकंच आहे. तर गुणोत्तराचा एक नियम सांगितला होता. त्या गुणोत्तराच्या नियमानुसार सिद्धी काय होतं? 3च्या पटीतल्या, आता हे ट्रिपलेट आहे, हे 3, 4, 5 ट्रिपलेट आहे, हे फिक्स झालं. 3च्या पटीतील म्हणजे 3ची मी काही दुप्पट केली 6, 3ची दुप्पट केली म्हणजे काय करावं लागेल मला? 4ची पण दुप्पट करावं लागेल 8, 5ची दुप्पट 10. तर 6, 8, 10 हे सुद्धा पायथ्यावरचं त्रिकोण असतं. कळलं का? 6, 8, 10 हे सुद्धा काय असतं? पायथ्यावरचं त्रिकोण असतं. मग मी काय केली? मी काय केली? तू दुप्पट केली, बरं दुप्पट केली. मी याला तिप्पट केलं, याला तिप्पट केलं. 3 त्रिके 9, 4 त्रिके 12, 5 त्रिके 15. तर 9, 12, 15 हे सुद्धा पायथ्यावरचं ट्रिपलेट असतं. मी चौपट केली, या 3, 4, 5 या पायथ्यावरच्या तुकडे चौपट केली. 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20. हे सुद्धा काय असतं विद्यार्थी मित्रांनो? पायथागोरसचं त्रिकूट असतं. हे रेकॉर्डिंग क्लासमध्ये, म्हणजे रेकॉर्डिंग क्लास कधीचे? रेकॉर्डिंग क्लास गेल्या वर्षीच्या बॅचला शिकवलं होतं. सगळं अख्खा नवनीतचा स्वाध्याय त्यावेळेस शिकवलं होतं. त्यावेळेस मी शिकवलं होतं आणि त्यावेळेस ती शिकवली असल्यामुळे मला माहित आहे. तुम्ही पाहून घेता. ज्याला गरज आहे तो पाहतो, ज्याला गरज नाही तुम्ही पाहिले नाहीत. खरं आहे ना सृष्टी सोनटक्के? पाहिलेत? लक्षात नाही राहिले बघून सुद्धा? हा, बघा. करत जाऊ नका रेकॉर्डिंग क्लास किंचन तुम्ही. अजिबात करत जाऊ नका किंचन. आली अजिबात करायचं नाही. आली करतोय का नाही? हा, सान्वी घेऊन घेतला रेकॉर्डिंग क्लासमध्ये पण अजून डेव्हलप होईल. आता लाईव्ह क्लासला तू मार्गदर्शन कम्प्लीट होते, रेकॉर्डिंग क्लासला नोंदणीत होते, अजून काय राहते मग स्कॉलरशिपचं? हा, काय राज्यात येऊ नये? जिल्ह्यावर समाधान नाही राहायचं. मला मी नसतो समाधान जिल्ह्यामध्ये घेऊन. मला राज्याच्या मेरिटमध्ये यायचं असतं. राज्यात पहिला विद्यार्थी आणलेले आहेत मी. मग माझं कसं समाधान होईल तुम्ही जिल्ह्यात आल्यावर नसतं? हा, शाळेत तर तुम्ही मला विचारू शकता बऱ्याच गोष्टी, अजून तुमचे डाऊट्स असतील तर, जे इतर विद्यार्थी नाही विचारू शकत. आमचे महात्माची विचारे बिचारे विद्यार्थी, नाही त्यांची आमची नॅशनली सुरू झाली असती आता दिवाळीनंतर. हा, तर बघा, अभ्यास करा बेटा. समजलं हा सगळ्यांना? डाऊट आहे ह्याच्यामध्ये? डाऊट असेल तर रेझाईन करा. हा पायथागोरसचे ट्रिक हा सांगितलेला आणि गुणोत्तराचा ट्रिक, आणि ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर रेझाईन करा.
आई डाऊट रेझाईन करा बेटा पटकन. रेझाईन कसं करायचं, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो की तुमचा हा जो मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये, किंवा तुम्ही बसला असाल किंवा कशावर बी बसला असाल तुम्ही, तर तुमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये पहिल्यांदा अनम्यूट आहे, स्टार्ट व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, पार्टिसिपेट आहे. पार्टिसिपेटवर क्लिक करा, तिथं तुमचं नाव दिसतं. तुमच्या नावावर क्लिक करा, तिथं तुम्हाला एक ऑप्शन पॉपअप उघड होतो, तिथं रेज हँडचं ऑप्शन आहे. तर रेज हँडला क्लिक केली तुमचा हात रेज होतो, मला इथे दिसतो स्क्रीनवर रेज झालेला. मग तुम्हाला मी अनम्यूट केल्यावर तुम्ही बोलू शकता. हे सांगतो कोणाला, सातवीच्या विद्यार्थ्यांना. हा मध्ये हा समजले का, मध्ये हा, मध्ये हा रेझाईन कर बरं, मध्ये हा आहे का, मध्ये हा. व्हिडिओ कोण बंद करून बसतील परत, म्हणजे तुम्ही बसलाय का नाही, तुम्ही लक्ष देताय का नाही, मला बघू द्या ना. तर काही जण मस्त आर्यन, समजलं का आर्यन म्हण म्हणे, मला हॅलो आर्यन समजलं असेल तर. आर्यन सातवीला आली बघ स्कॉलरशिप आता. अभ्यास करा, सातवीच्या वेळेस प्रवेश करून घ्या आर्यन. मला कॉल करा. हा मदिया समजले का, मदिया सातवीची विद्यार्थिनी, अनम्यूटचे क्वेश्चन येस. बोल. समजते नाही असते. येस सर. ओके ओके. मध्ये सांग तुझ्या मैत्रिणीला पण आपल्या बॅच बद्दल शाळेतल्या. ओके त्याला सर. त्याला डेमो बघायला सांग. 31 ऑक्टोबर पर्यंत डेमो आहेत आपले अजून. हम्म? ओके. पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न आपण घेतोय. प्रश्न जर टाईप करून येतील तोपर्यंत आपण एक प्रश्न घेऊया. ओके. एक्स एक्स 20 हे पायथ्या वर्षी त्रिकूट आहे. या संख्या, नाही सॉरी, संख्या बदलतो. नाही, संख्या बदलणारी थांबा. संख्या बदलायची आहे तुम्हाला. संख्या बदल, उत्तर सोपं आहे, प्रश्न सोपा नाही द्यायचा मला, अवघड प्रश्न द्यायचा, कारण तुम्हाला लगेच उत्तर येणार आहे. मी संख्या बदलतो. मोठी संख्या देतो. चला, x4860, x4860 पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे पायथागोरस गोरसचे त्रिकूट आहे. तर तर एक्सची किंमत किती, तर एक्स बरोबर, त्यामध्ये तुम्ही पहिला पर्याय आहे 40, दुसरा पर्याय आहे 34, तिसरा पर्याय आहे 36, चौथा पर्याय आहे 38. चला सोडवा, टाइम लागतो. हा प्रश्न मी टाईप करून आता आलेच नाही कदाचित, तर जो बाकीचे जे प्रश्न, ते मोठे मोठे प्रश्न आहेत, त्याची पीपीटी आता टाईप करून येईल आपली. 8 वाजेपर्यंत ती आली नव्हती, मग पहिले प्रश्न आपण उद्या घेऊया. हा, तर आता सोडवा, उत्तर येऊ शकतं कोणत्याही पद्धतीने तुमच्या पारंपरिक मेथडने जरी उत्तर आलं तरी तुम्ही हात वर करा. चला, पारंपरिक मेथड वापरलं तरी चालेल, ट्रिक्स पण आहे याला, पारंपरिक मेथड पण आहे. सिद्धिकांचे बॅच जॉईन नाही का आजच्या, सिद्धिकांचे असेल तर रिझाईन कर. ओके. जय कोळेकर मध्ये खूप दिवस अबसेंट होतो तू. हा जय, कुठे गेलतो मध्ये, मी सरांना फोन करू का तुझ्या शाळेतल्या जिल्हा परिषदच्या. हा थांब, आणि लगेच लोअर हँड केलाय. अनम्यूट हो जय. कुठं होता इतके दिवस मध्ये, गावाला गेलतो. कुठल्या गावाला गेलता, आता सुट्टीत नाही, सुट्टीच्या अगोदर पण तू आंधळी. सुट्टीच्या होतो तो अगोदर जॉईन. ऑक्टोबर मध्ये, सप्टेंबर पण तू क्लास नाही का, नव्हता तू क्लासला, म्हणजे खरं का नाही. सर टाइम टाइम नव्हता भेटत. कसं काय शाळेतून यायला विसरून. 6:30ला गेले. हा, इष्टी उशिरा लागत होती, 6:30ला घरी होती. शाळा 5ला सुटल्यावर एसटी 5:30ला लागायची का.
हो 6:30 घरी जायचा. आपल्याला साईडला असून बेटा. हो असं ती शाळेचा पण अभ्यास आहे का? मग आता मग आपण शिकलेलं काही महत्वाचं नव्हतं काही युनिव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून, स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून. हा. होतं की सर ती पण मग तर मेरिटमध्ये यायचं नाही काही मध्ये. सरांची काय सरांचं नाव काय जिल्हा परिषद शाळेतल्या सरांचं? बामणे सर. बामणे सर. आमचे निलंग्याचे सर आहेत. त्याची तर खूप अपेक्षा आहे तुझ्याकडून. हा. ओके ठीक आहे, सांग उत्तर. उत्तर सांग बेटा. कसं सोडू मी कसं सोडू तू सांग. 34 उत्तर. हा कसं सोडू सांग. हा. तू कसं सोडवलं सांग मला. हा. सर ती 60चा वर्ग 36 येतो. बर. मग त्या 48ची आणि त्यापेक्षा लहान संख्येची बेरीज येणार 3600. बर. त्यातल्या 8चा वर्ग येतो 64. मग कोणत्या संख्येचा वर्गाच्या शेवटी 6 येतोय? 3400 येतोय बघा. 4चा वर्ग 16. 38चा वर्ग किती आला? मग तू तसं 38चा नाही वर्ग काढलं काढलाच सर. नाही. तू 8चा वर्ग 64 काढला म्हणजे एक स्थानी 4 येणार आहे असं तू हे केलं आहे का नाही? बरोबर का नाही? हो आणि एक स्थानी 4 म्हणजे हो एकशे एक स्थानी काय असलं पाहिजे? इथे 0 आहे म्हणजे ते एकशे एक स्थानी 6 असलं पाहिजे आहे का नाही? तू शॉर्टकट हो वापरले तू वर्ग केलाच नाही. वर्ग ट्रिक्स विसरला काय शिकवलेल्या वर्गात? हा. ट्रिक्स बघून घे बरं काढायची, अजिबात विसरायची नाही ट्रिक्स. आता एक आज झालं पण अवघड असतं तर कसं केलं असतं पुन्हा मोठे प्रश्न आले असते तर. हा ट्रिक्स शिकून घे बेटा. हा. तर आठचा बरं आता त्याची ट्रिक्स मी सांगतो बाकी सगळ्या मुलांना. 48 आहे. 48च्या एक स्थानी 8 आहे याचा अर्थ याचा वर्गाच्या एक स्थानी 4 असणार आहे. हा इथे 0 आहे म्हणजे एक्सच्या वर्गाच्या एक स्थानी 6 असलं पाहिजे. मग आता पर्यायपैकी कोणत्या संख्येच्या एक एक स्थानी वर्गाच्या एक स्थानी 6 येणार आहे? 40च्या वर्गाच्या एक स्थानी येणार का नाही येणार? 34च्या गेल्या 4 चोक 16. अरे 34 बी येते की रे बुवा. मग 34 आहे उत्तर 36 आहे. जय फसलास की तू. बोल बोल बोल. हा जय. काय सर? हा 34च्या वर्गाच्या एक स्थानी पण 7 येते की. 34च म्हणलं की. हा. 34च म्हणलं का? 34 म्हणलं. हो. मग 34 उत्तर तर चुकीचं आहे जय. फसलास की तू. असं असतं अपूर्णिमान असले की. अपूर्णिमान खूप घातक असतं जय बेटा. कळालं का तुला कसं कळालं आता? उत्तर 36 आहे. बर. मला वर्ग कोण सांगते? वर्ग फटाफट वर्ग कोण सांगते? ज्यांना वर्ग सांगते रेझाईन करा फक्त. जे वर्ग सांगू शकतील फटाफट रेझाईन ठेवा. समीक्षा सांगते का? समीक्षा लोअर हँड करा. बर. भार्गवी सोमवंशी वर्ग सांगशील का फटाफट मला? भार्गवी. भार्गवी सोमवंशी लातूर. हा. भार्गवी ऍडमिटची रिक्वेस्ट आली बघ. भार्गवी ऍडमिट होत नाही का? मला घालून सांग मला. होत नाही बर. समीक्षा दडस का? शेंडगे. हा समीक्षा शेंडगे तू वर्ग सांग बेटा. समीक्षा 7वीची विद्यार्थिनी. अरे प्राथमिक हा. सातारा. हा बोल समीक्षा. मला वर्ग सांग समीक्षा फटाफट. 8वीचा वर्ग किती? 48चा 2304. 2000. 304. 2300. 4. बर एक्सचा वर्ग. आणि सोडवलं कसं पारंपरिक मिनिट नंबर मी वर्गाचे पण ट्रिक्स आता ज्याला वर्गाची ट्रिक्स सांगता येते ना त्यांनीच रिझाईन करा. इतरांनी लोअर हँड करा. ज्याला वर्ग काढण्याची ट्रिक्स माहिती त्यांनी जर रिझाईन ठेवा. शिकवले मी. मी शिकवले वर्गातल्या मुलांना. माझ्या साहित्य मुलांना वर्गात शिकवले. बघूया आता साहित्य मुलांचं किती लक्षात येते. कवळ्या वर्गाच्या मुलांना किती लक्षात येते बघूया. हा. तर काय करायचं पारंपरिक मेथडनुसार हे केलं का नाही तर 100 मला माहित नाही. ठीक आहे. तर हे इक्वेशन तयार झालं. काय झालं इक्वेशन तयार झाले विद्यार्थी मित्रांनो आणि हे इक्वेशन सोडत असताना हे 3600 ठेवा. हे बरोबरच्या बाजू उजव्या बाजूला काय आहे 2304 आहे ना ते बरोबरच्या लेफ्ट हँड साईडला आलं. -2304 इज इक्वल टू x². या दोन्हीची काय करा सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन काय येतं 10 मधून 4 गेले 6 राहिले. ओके. हातच्या वापस गेले इथं 9. 9 मधून 0 गेले 9 राहिले. 6 मधून 3 गेले 3 राहिले. 3 मधून गेले 1. 1336. बरोबर का? 1336 कशाचा वर्ग सांगा रे? हा 36चा वर्ग दोन्ही बाजू वर्ग म्हणून घ्या. 1336 कशाचा वर्ग आहे? 36चा वर्ग आहे. कळतंय का? अरे हो का नाही? चुकलं माझं. मतलब चुकली काय? अरे बापरे. 600 मधून 300 झालं ते नाही. 1200 झालं तर आपण हातच्या घ्यावं लागेल आपल्याला. हा
10 मधून 4 गेले 6 राहिले. ओके, 10च्या वापस दिला 9. ओके, 69 मधून 30 गेले. 69 मधून 30 गेल्यानंतर आपले 69 मायनस 30. 1296, राईट. बरोबर का? 1296. 1296 कशाचा वर्ग आहे रे? कोण सांगते मला 1296 कशाचा वर्ग आहे? मदिना सांगते का? मदिहा, मदिहा सांग बेटा, कशाचा वर्ग आहे 1296? ओके, हा मुद्दा सांग. 1296 कशाचा वर्ग आहे? श्राव्या सांग, पटकन सांगायचं. 1296 कशाचा वर्ग आहे? श्राव्या सांग, मुग्धा सांग, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेत मी. 36चा वर्ग आहे सर. 36चा वर्ग आहे. ओके, मग दोन्ही हो. वर्ग मिळतात 36 आले मिनिटानंतर. कळतंय? हा, आता वर्ग बनवायची ट्रिक्स कोण सांगते? रेज हँड करा. वर्ग बनवायची ट्रिक्स कोण सांगणार आहे? वर्गाची ट्रिक्स मानवी, मानवी सांग बेटा. सर, जे 1296 आहे का, त्याचा एककचा अंक 6. मग 6 हा 4 आणि 6 या वर्गांच्या एकक स्थानी असणार आहे, म्हणून 4 आणि 6 नाही, ते मला वर्गमूळ नाही शोधायचं, मला वर्ग करायची ट्रिक्स सांग. वर्ग 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 करायचे का? हा, हा. 6चा वर्ग 36. मग 6 लिहायचं. बघा मी 7चा वर्ग 36. 6 लिहायचं का? 6. अरे अरे, हा सांग मानवी. परत 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9. 9 3 फक्त 9 आणि परत 3 9 3 म्हणजे 9 आणि 3 12 लिहायचे. 9 आणि 3 काय लिहायचं? 12 लिहायचं. ओके, नाही नाही मला सांगता व्यवस्थित. आज कोण सांगते व्यवस्थित थोडं? हा, शर्वरी सांगते का? शर्वरी सुरुवातीची विद्यार्थी. हा, मांडणी कसं करण्यापासून सगळं सांगायचं डिटेलमध्ये. तुम्हाला शिकवले मी पहिल्यांदा. हा सांग शर्वरी. सर 36 लिहायचं, परत 6चा वर्ग लिहून घ्यायचा, 3चा वर्ग लिहून घ्यायचा हा, आणि त्यांचा गुणाकार 6 आणि 3चा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची व त्यात ऍड करायची 9 आणि 36 मध्ये. 6 आणि 3चा गुणाकार करायचं. 6 आणि 3चा गुणाकार आहे का नाही? असंच का? हा, किती आलं सांग? हा. गुणाकार किती आलं सांग? साहित्रिक 18 साहित्य काय? 18 आणि त्याची दुप्पट करायची. 36. हा केलं. हा, मग आणि 3 9 आणि 36 मध्ये 3 9च्या खाली लिहायचं आणि 6 36च्या खाली लिहायचं व त्याची बेरीज करायची. 36 मधलं 6, 36 मध्ये जे 6 आहे ते 3च्या खाली हा. लिहायचं आणि जे 3 आहे ते 9च्या खाली हा, लिहायचं. ओके, त्याची काय करायची? बेरीज करायची. 6 ला 6, 6 हा. 3 9, 9 3 12, वर्ग आला 1296. 48 अंकीची मेथड वापरता येईल का आपल्याला सर्वरी? 48ला हो सर. ओके, मी वापरून दाखवतो बघा. आता जे विद्यार्थी नवीन आहेत त्याला माहित नाही, कारण मी ट्रिक्स थोडक्यात शिकवतो. 48 वर्ग काढायचं तुम्हाला. सर्वरी तू सांगायचं मला. मी सुलभागाच्या भूमिकेत आहे, तुमच्या सुलभागाच्या. हा, मी फक्त तुमच्याकडून काढून घेणार आहे मी आता. तुम्हाला सगळं येतंय बेटा. तुम्हाला मी सगळं शिकवलेलं आहे, तुम्हाला सगळं येतंय. फक्त माझं काम काय आहे? जिथं तुम्ही ऐकत नाही ना तिथं मला तुमचं पुश करायचं माझं काम आहे. तर सुलभकाच्या भूमिकेत मी जातोय. सध्या आमचं ट्रेनिंग चालू आहे आणि ट्रेनिंग मध्ये आम्हाला सांगते की शिक्षण शिकवायचं नाहीये. शिक्षण काय करायचंय? सुलभक व्हायचंय. जिथं मुलं अडली तिथंच तेवढं सांगायचं. बाकीचं मुलं काय करतात? म्हणजे स्वतः शिकतात म्हणे. कसं शिकतात? म्हणजे पाठ्यपुस्तकातून शिकतील, युट्यूबला बघून शिकतील, ऑनलाईन शिकतील, ChatGPT वापरतील. मुलं स्वतः शिकतील म्हणे. आता इथून पुढे शिकवायचं नाही म्हणे तुम्हाला नवीन अभ्यासक्रम आल्यानंतर. मुलं स्वतः शिकणार म्हणे त्यांच्या साधनानं. त्यांना तशी साधनं उपलब्ध करून द्यायची आणि त्यांना जिथे अडचण आहे त्याला मोटिवेट करणं, त्याला प्रोत्साहन देणं हे काम आमचं आहे म्हणे. ओके, कुठे गेली शर्वरी? गायब झाली का शर्वरी? शर्वरी रेझाईन आहे कर. सर. आहेस का? हा, हा. हा शर्वरी मला सांग, रे- सुलभकाच्या भूमिकेत जातोय. अरे ट्रेनिंगचा काही फायदा घेऊया. ट्रेनिंगच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी तर करूया ट्रेनिंगची. जसं ट्रेनिंग कोणतं काय कामाचं आहे का नाही? हा, तर 48चा वर्ग काय करायचं? एक उभी रेष ओढायची. एका बाजूला 4 लिहायचं, एका बाजूला 8 लिहायचं, एक आडवी रेष ओढायची. पहिल्यांदा काय करायचं शर्वरी सांग?
आजचा वर्ग 8 अच्छा. खाली लिहायचा. आजचा वर्ग 64. इकडे काय करायचं सर्वरी? कुठे गेलीस तू? गायब झालीस तू? हा 4चा वर्ग लिहायचा 16. हा तर आजचा वर्ग 16. नंतर ना 4चा वर्ग लिहा. हा आता काय करायचं सांग? 6 आणि 4ची काय करायची? 4 आणि 8चा गुणाकार करायचा व त्याची दुप्पट करायची. हा 4 आणि 8चा. हा ही 4 आणि ही जी 8 आहे, ही 4 आणि 8 ही 4 आणि 8 यांचं गुणाकार 4 आणि 8 यांचं गुणाकार करायचं. 4 8 32. त्या 32ची काय करा? दुप्पट करा. 32 आणि 64. हा ही दुप्पट कुठे लिहायची शर्वरी? सांगा कशी लिहायची आणि कुठे लिहायची व्यवस्थित सांग मला शर्वरी. 16 मधलं 6 आहे ना त्याच्या खाली 0 6 लिहायचं कारण की 6च्या पुढे अंक नाहीये. व्हेरी गुड. 16च्या खाली काय यायचं? 0 6 लिहायचं कारण 6च्या पुढे अंक नाही. हा अजून आणि 4 कुठे लिहायचे? 64 म्हणून आणि 4 इथं लिहायचं. आणि 4च्या खाली काय शर्वरी काय लिहायचं आपण? हे 2 3 लिहून टाकू का? तिथं पण काय नाही म्हणून. हा इथं शून्य काय नाही, शून्य लिहायचं. यांची काय करायची? बेरीज करायची. 4 ला 4, 6 आणि 4 10 शून्य, हा 4 1, 6 आणि 6 12 आणि 1 13 3, हा 4 1, इकडे 1 2 2304. 28 वर्ग किती आला इथं मित्रांनो? 48 वर्गाला 2304. अशा आमच्या ट्रिक्स आहेत आणि अशा पद्धतीने मी सुलभकाच्या भूमीत गेलो गेलो आहे. सुलभक इंग्लिश मध्ये मेंटॉर. मेंटॉरशिप करायची तुमची फक्त आणि सगळी मुलं तुम्ही शिकणार आहे म्हणे. तुम्ही हुशार आहेत म्हणे आमच्यापेक्षा. तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही म्हणे. असं नवीन शैक्षणिक धोरण सांगते, असं मी नाही सांगत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 सांगते की मुलं खूप हुशार आहेत आजकालची. सगळं जन्मतच शिकून येतात. मोबाईल वापरायचं कसं लहान बाळ ते आमचं 5-10 महिन्याचं बाळ मोबाईल वापरायचं शिकून येतं म्हणे पोटातून म्हणे. तर हातात मोबाईल द्या ते ऑटोमॅटिक रील स्क्रोल करतं ऑटोमॅटिक. त्याला सगळं येतं बॅक. आमची मुलगी आहे छोटी 2-2.5 महिन्याची, त्याला सगळं मोबाईल वापरता येतो. म्हणजे आजकालची पिढी स्वतः शिकणार आहे म्हणे. आणि ही पिढी स्वतः शिकणार असल्यामुळे काय करायचंय तर शिक्षण मेंटरच्या भूमिकेत राहायचंय. शिक्षण लेक्चर द्यायचं नाही म्हणे. शिक्षण सगळं शिकवायचं नाही म्हणे आता पहिल्यासारखं. आपण कसं म्हणजे तुमच्या शिक्षक विषयी सगळे लेक्चर पाठ्यपुस्तक वाचून दाखवतात किंवा पाठ्यपुस्तक शिकवतात, सॉरी वाचून दाखवतात, तसं शिकवत असतील तुमचे शिक्षक. हा तसं नाही करायचं. मुलांनी जे स्वतः करायचं त्याला जिथे अडचण आहे तिथं शिक्षकांनी मदत करायची. मग शिक्षक होणार सुलभ मेंटॉरच्या भूमिकेत. ओके. आता हे पुन्हा कळलं ट्रिक्स वर्गाच्या. हे वर्ग करायची ट्रिक्स कुणाला कळाली नाही? रेझाईन करा. वर्ग करायची ट्रिक्स कुणाला कळाली नाही? स्वराज खालील कळाली नाही का? स्वराज खाली व्हिडिओ ऑन कर. सगळ्यांना कळली? मला हवं सगळ्यांना कळली. सगळ्यांची व्हिडिओ मी पाहतोय. जवळपास किती विद्यार्थी आहेत? जेवढे विद्यार्थी त्या सगळ्यांची व्हिडिओ ऑन असले पाहिजे. जवळपास 105 विद्यार्थी राहिले तर तसं 120 105 15 मध्येच गायब झाले. त्याला काही लागली वाटतं, लवकर गेले ते आहे का नाही? हा तर बघा. हा तर सगळ्यांना कळाले वर्गाची ट्रिक वर्ग कसं करायची. हा वर्ग कशी करायची इकडे बघा. तुम्हाला ट्रिक दाखवतो. आपलं जावा, आपलं युट्यूबला जावा. काय करायचं बेटा? युट्यूब ओपन कर. हे बघ युट्यूब ओपन कर. युट्यूबला गेल्यावर काय करायचं? युट्यूबला गेल्यावर असं करायचं, सर्च करायचं हरीश शिंदे लातूरकर. कुठे गेल्यावर सर्च बॉक्स. सर्च कुठे गेलं? सर्च सर्च सर्च. अरे सर्च किधर गया रे जरा. बरोबर मग चॅनल इथं आहे. ओके. चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आज छोटा. बघितला का हा व्हिडिओ तुम्ही? बघितला का नाही? सगळी मुले होती गोडी. हा व्हिडिओ बघितला का तुम्ही? युट्यूबला आलेला आजचा. एक छोटी छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती छोटी शाळा. सगळी मुले होती गोडी. एक मुलगा पुस्तकाला. खूप करतो दंगा मस्ती. खूप करतो दंगा मस्ती. पोळ्या करण्यात आहे अट्टल. खूप करतो दंगा मस्ती. पोळ्या करण्यात आहे अट्टल. गुरुजी म्हणतात करावे काय न जाणो असे विठ्ठल. तो जाणून असे विठ्ठल. एक तुम्ही छोटी. ठीक आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर गेलात की तुम्हाला वर्ग करण्याची ट्रिक्स इथं सर्च आहे. ओके. तर म्हणजे हरीश शिंदे लातूरकर सर आधी हरीश शिंदे लातूरकर टाकायचं. पण म्हणायचं वर्ग करण्याची ट्रिक. आली का? पहिलेच व्हिडिओ आला का? दिसला का व्हिडिओ? बघून घ्या मग आता. आता हे बी सांगावं लागतं तुम्हाला. आता ही बी भरू तुम्हाला. चमच्याने भरवायचं नाही आता शिक्षकांनी. आता सुलभ आहेत शिक्षक. शिक्षकांना सांगायचं हे बघा हे व्हिडिओ बघून घ्या. जिथं वाटलं तिथं आम्हाला विचारा.
असंच सांगितलं मला, तुम्ही सुलभकाच्या भूमिकेत घेत जायचंय. डाएटचे प्राचार्यांनी आज सांगितलं मला NEP नवीन शैक्षणिक धोरण काय काय भूमिका आहे शिक्षकांची. ठीक आहे, बरं कळते, बघणार का तुम्ही? ओके, तर ठीक आहे. आता उरलेले प्रश्न जे आहेत ते टाईप करून येतील, आज आले नाहीत. आज 8 पर्यंत द्या म्हणलं तुम्ही त्यांना. आले नव्हते, मी अजून चेक करतो आलेत का, तुमच्या समोर चेक करतो. आले असतील तर आपण घेऊ की 1-2 प्रश्न. नाही आले बेटा, टाईप करून प्रश्न अजून आले नाहीत. टाईप करून प्रश्न आल्यानंतर उरलेले प्रश्न आपण उद्या घेऊया. ओके, आजचा क्लास कसा वाटला प्रतिक्रिया कोण देणार आजच्या क्लासबद्दल व्हिडिओ ऑन करून? समीक्षा डिग्रस करता येते का? समीक्षा ओके, तुझ्या बहिणीला पण द्यायला सांग. हा, अनम्यूट केली समीक्षा. हा सर, आजचा खूप छान होता क्लास. मला वर्ग काढण्याची एवढी सोपी ट्रिक माहिती नव्हती, पण ती कळाली मला. आणि मला आता वर्ग काढता येत आहेत, त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. मला एवढी सोपी ट्रिक कोणीच सांगितली नव्हती आधी. खरं का? बर तुझ्या बहिणीला कसा वाटला? 7वीची बहीण आहे ना? छान वाटला सर. छान वाटला का? बर, ऑनलाईन शिक्षणाचा फायदा काय ग? कोण सांगेल मला? सगळे ऑनलाईन शिक्षणाचा फायदा किंवा ऑनलाईन क्लास केल्यावर तुमचा फायदा काय होते? कोण सांगेल मला? आपल्याला घरी बसल्यामुळे शिकायला भेटतं, म्हणजे घरी बसल्या बसल्या. घरी बसल्या बसल्या शिकाय मिळतं. अजून कोण सांगतो हम्म. फायदा? शर्वरी सांगशील का? शर्वरी, तू कुठे राहतेस डिटेल मध्ये सांग. तुझी शाळा कुठली, तू राहतेस कुठं, आणि तू कुठं, सगळं सांग मला व्यवस्थित. हा शर्वरी. सर मी आपल्या मान तालुक्यातील सोकासण या गावात राहते आणि माझ्या शाळेचं नाव परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय देवडे आहे. मी बस लावलेली आहे, म्हणजे रोज येऊन जाऊन करते इथून म्हणजे तू बसनं जाण्याने शाळेत. करते. ठीक आहे, म्हणजे बसनं तू शाळेत जाते बरं का. आणि किती अंतर आहे तुझं शाळेचं आणि त्याचं? 18 किलोमीटर. 18 किलोमीटर. 18 किलोमीटर ती शाळेत बसनं जाते, 18 किलोमीटर ती बसनं येते. जसं जेला आता बोलतो ना, जे पण तसंच करतो. तो पण मान तालुका कसा तालुका आहे तो? खूप पाऊस पडतो का मान तालुक्यात? सुपीक जमीन आहे का? ऊसाची शेती आहे का मान तालुक्यात? नाही लय, कसा थोडी भाग थोडीच आहे. आहे? पर्जन्यसाचा प्रदेश आहे, हा दुष्काळी भाग आहे का नाही? हा. यावर्षी पाऊस खूप पडला, यावर्षी पूर आला होता, पण एरवी पर्जन्यसाचा प्रदेश आहे. मग तुला ऑनलाईन शिक्षणाचा काय फायदा होतो सांग बरं शर्वरी? सर मी मागच्या वर्षी पण क्लास लावले होते, पण मागच्या वर्षी मला यायला जायला खूप त्रास व्हायचा एसटीने. क्लास कुठे टायमिंगला झाले मी तुला मागच्या पोहोचत. वर्षी? दहिवडीमध्ये. हा दहिवडीमध्ये क्लास. हा 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 बोल. मग यायला जायला खूप त्रास व्हायचा, म्हणून मी ह्या वर्षी मग ऑनलाईन क्लास लावलेत. मग याचे फायदे काय जाणवले तुला ऑनलाईन क्लासचे? मग घर बसल्या बसल्या सुद्धा अभ्यास होतो, आपल्याला अभ्यास करायला खूप जास्त वेळ भेटतो. आणि जसं ऑनलाईनला टीचिंग होतं आपल्याकडे, तसं ऑफलाईनला होतं का कुठं? नाही होत, ऑफलाईनला एवढे डिटेल मध्ये घेत नाहीत. घेत नाही, म्हणजे तज्ञ शिक्षक मिळत पण नाही, तर आम्ही आलं तरी तेवढं डिटेल घेत नाही. बरं, अजून कोण सांगणार आहे? अजून कोण बोलणार आहे? श्रुतिका. हा, सगळ्या मुलीच बोलताय, एखादा मुलगा बोला ना. पोरांनो काय काय लाजता काय? हा, बोल श्रुतिका. तर वेळेची बचत होते आणि रेग्युलर तुझा आवाज ब्रेक होतो श्रुतिका, तू व्हिडिओ बंद करून बोललीस तर क्लिअर ऐकू येईल मग मला. तुझा आवाज ब्रेक होतो. हा, बोल श्रुतिका. थांब, तुला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवतो मी. हा 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 श्रुतिका बोल. हा, वेळेची बचत वेळेची बचत होते. रेग्युलर अभ्यास होतो. बरं, मानवी हजारी तुझ्याबद्दल सांग. तू कुठल्या गावची आहेस, काय डिटेल मध्ये सांग. हा, सर मी जामखेड येथील जवळा गावचे आहे आणि माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा आहे. माझ्या घरापासून शाळा 1.5 किलोमीटर आहे, त्यामुळे मी सायकलवर येणं जाणं करते. त्याच्यासाठी 15-20 मिनिट जातात. आणि जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मग मी गेल्या वर्षी लावलेले, त्याच्यासाठी सुद्धा 15-20 मिनिट जातात. ते जर आपण वेळेची बचत केली तर त्याचा म्हणजे दुसऱ्या अभ्यासासाठी चांगला उपयोग होतो. आणि कोचिंग आणि क्लास डिटेल होतं का? नाही होत. काय काय झालं तुझ्या अडचण त्यामध्ये तुला? नेमका काय फरक आहे? म्हणजे मी 7वीत 2-3 ठिकाणी लावलेले कोचिंग क्लासेस, हा, पण तिथे इतके डिटेल होतच नव्हतं. आणि 1 तासाचा वेळ होता, त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास असे तास व्हायचा. गप्पा मारत. हो. ओके ओके, ठीक आहे. ओके, कळालं ऑनलाईन क्लासचे फायदे?
माझे जे 8वीचे विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेत येण्याविषयी परीक्षेची तारीख आली, स्कॉलरशिपच्या परीक्षेची तारीख आली. ठीक आहे, तुमच्या शाळेतले विद्यार्थी बघा कोणी जॉईन होणार असतील तर अजून 2 महिने एनएसला आहेत, स्कॉलरशिपला अजून 3-3.5 महिने आहेत. ओके, तुझ्या शाळेतल्या वर्ग मित्रांना सांगा फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. सांगणार का? मान हलवा सगळ्यांनी, सांगणार का? सगळ्यांची व्हिडिओ मी पाहतो एका एका ह्याच्यामध्ये. मान हलवत नाही, तुमच्या मान हलत नाही. तुमच्या शाळेतल्या मुलांना फायदे सांगा. हा, फायदे सांगा आणि मग अजून पुढे काय सांगणार ते तुम्हाला माहिती आहे. पुढे काय सांगायचं ते आदिनाथ. आदिनाथ इतके दिवस कुठे गेलता बेटा? दिवाळीला कुठे गेलता मामाच्या गावला? आदिनाथ भुईटे हो सर, गावाला गेलतो. कुठल्या गावला गेलता?